नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करायची आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागे कोणावरही टीका करणे किंवा कोणाला कमी लेखणे हा माझा उद्देश अजिबात नाही. मला तू बरोबर की मी बरोबर या वादात अजिबात पडायचं नाहीये आणि तुम्ही माझाच क्लास लावला पाहिजे असा माझा हट्ट सुद्धा नाही. पण आज मला फक्त अभ्यासाबद्दल नाही तर आजूबाजूला पसरलेल्या संभ्रमाबद्दल आणि त्या परिस्थितीबद्दल बोलायचंय. एक शिक्षक म्हणून जेव्हा मी बघतो की विद्यार्थी चुकीच्या माहितीमुळे घाबरतायत, त्यांचा वेळ वाया घालवतायत, तेव्हा त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे हे मी माझं कर्तव्य समजतो आणि आजचा संवाद फक्त त्यासाठीच आहे. मित्रांनो, थोडं मागे वळून बघा. साधारण 4 ते 6 महिन्यांपूर्वी युट्यूबवर काय वातावरण होतं. सगळीकडे एकच चर्चा होती की 2000 पेक्षा जास्त जागा येणार, बंपर भरती येणार. तेव्हा तुम्ही खुश झालात, अभ्यासाला लागलात आणि आता अचानक वातावरण बदललेलं दिसतं. आता चर्चा सुरू झाली आहे की जागा खूप कमी येणार. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, हा जो आकड्यांचा विरोधाभास आहे तो समजून घ्या. कधी मोठ्या भरतीचं स्वप्न दाखवून तुम्हाला खुश करायचं आणि कधी कमी जागा सांगून तुमच्यात भीती निर्माण करायची. या दोन्ही गोष्टींमुळे नुकसान कोणाचं होतंय? फक्त तुमचं. माझा साधा प्रश्न आहे, जोपर्यंत कृषी विभाग किंवा आयोगाकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा जाहिरात येत नाही तोपर्यंत या कमी जास्त आकड्यावरती विश्वास का ठेवायचा? हे आकडे रोज बदलतील. आज 2000 म्हणतील, उद्या 200 म्हणतील, पण तुमचं काम आकडे मोजण्याचं नाहीये, तुमचं काम अभ्यासाचं आहे. त्यामुळे या भ्रामक आकड्यांच्या खेळात अडकून पडू नका मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना थोडा डोळसपणा ठेवावा लागतो. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आज मी तुम्हाला एक पॅटर्न आणि इतिहासाचा दाखला देतो, तो नीट समजून घ्या. 2018 मध्ये जाहिरात आली कारण 2019 मध्ये निवडणुका होत्या. 2023 मध्ये जाहिरात आली कारण 2024 मध्ये निवडणुका होत्या. आता सांगा पुढच्या निवडणुका कधी आहेत? 2029 मध्ये. त्यामुळे प्रशासकीय हालचाली आणि सरकारचे धोरण जर आपण पाहिलं तर मोठी भरती ही लगेच उद्या परवा येण्याची शक्यता फार कमी आहे. ती 2026च्या शेवटी किंवा 2027 मध्ये येऊ शकते. हे ऐकायला कडू वाटेल पण हेच वास्तव आहे मित्रांनो. ज्यांना हे गणित माहिती होतं त्यांनी 6 महिन्यापूर्वी तुमची भीती ओळखली आणि तुम्हाला स्वस्त फी आणि सोप्या अभ्यासाचे गाजर दाखवून तुम्हाला अडकून ठेवलं. आणि यातच सध्या एक नवीन ट्रेंड आलाय. आरटीआयच्या माध्यमातून माहिती मिळवायची, त्या कागदावर स्वतःचं नाव किंवा वॉटरमार्क लावायचा आणि सोशल मीडियावर फिरवायचं. आता यातून साध्य काय होतं तर बघा, आम्ही तुमच्यासाठी किती धडपडतोय. इतर क्लासेसवाले तुमच्यासाठी काहीच करत नाहीत, फक्त आम्हीच शासन दरबारी लढतोय. ही सहानुभूती मिळवण्याची पद्धत आहे. पण सत्य काय मित्रांनो, आरटीआय टाकणे ही काही रॉकेट सायन्स नाही किंवा ती फार मोठी समाजसेवा सुद्धा नाही. कोणताही सामान्य नागरिक किंवा विद्यार्थी 10 रुपयांचा अर्ज करून ही माहिती मागवू शकतो. तुम्ही स्वतः सुद्धा हे करू शकता. पण मुद्दा हा आहे की आरटीआय मधील माहिती आणि अंतिम जाहिरात यात जमीन आसमानचा फरक असतो. आरटीआय मध्ये सध्याची रिक्त पदे दिसतात, पण शासन त्यातील किती पदे भरणार आहे याचा निर्णय कॅबिनेटमध्ये आणि अर्थ विभागाच्या मंजुरीनंतर होतो. त्यामुळे आरटीआयच्या कागदाला अंतिम सत्य मानून पॅनिक होऊ नका. त्याचप्रमाणे दुसरा एक गैरसमज जो पसरवला जातो तो म्हणजे आम्ही निवेदन दिलं म्हणून जाहिरात हालचाली सुरू झाल्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रशासन आणि शासन हे एखाद्या क्लासवाल्याच्या निवेदनावर चालत नाही. जाहिरात कधी काढायची, किती जागा काढायच्या हा पूर्णपणे शासनाचा धोरणात्मक निर्णय असतो. शासन आपल्या सोयीने, गरजेनुसार आणि मगाशी सांगितलेल्या निवडणूक गणितानुसार निर्णय घेत असतं. त्यामुळे फक्त आम्हीच पाठपुरावा करतोय म्हणून भरती येईल या भ्रमात राहू नका. भरती ही सिस्टीमच्या वेळेनुसारच येणार आहे. तुम्हाला लहानपणीची ती लांडगा आला रे आलाची गोष्ट आठवते ना? तो मुलगा खोटं ओरडायचा आणि गावकऱ्यांची गंमत करायचा, पण जेव्हा खरोखर लांडगा आला तेव्हा मदतीला कोणीच आलं नाही. आज युट्यूबवर काही लोक त्या मुलासारखे वागत आहेत आणि दुर्दैवाने तुम्ही फसताय. सुरुवातीला यांनीच ओरडून सांगितलं 2000 पेक्षा जास्त जागा येणार, तुम्ही धावत गेलात, ऍडमिशन घेतलीत आणि आता हेच लोक ओरडतायत जागा खूप कमी येणार आहेत, भरतीच नाहीये आणि तुम्ही पुन्हा हवालदिल होऊन अभ्यास सोडताय. मित्रांनो, हा लांडगा आलाचा खेळ थांबवा. जेव्हा खरोखर लांडगा येईल म्हणजे परीक्षा, तेव्हा या अफवावर विश्वास ठेवणारे विद्यार्थी एकतर गाफील असतील किंवा इतके निराश असतील की लांडगा त्यांची शिकार करेल. या अफवांच्या बाजारात स्वतःचा बळी देऊ नका. जेव्हा खरोखर अधिकृत जाहिरात येईल तेव्हाच ती खरी माना. तोपर्यंत युट्यूबवरचे आकडे बघून स्वतःचा बीपी वाढवून घेऊ नका. मग आता विद्यार्थ्यांनी काय करावं? आरटीआयचे कागद बघत बसावं का? तर अजिबात नाही. जाहिरात आज येऊ द्या किंवा 6 महिन्यांनी. स्पर्धा ही फक्त 0.5 मार्कांची असणार आहे. जे विद्यार्थी आज जागा कमी आहेत म्हणून रडत बसतील ते स्पर्धेतून बाहेर पडतील. पण ज्याला अधिकारी व्हायचंय तो विचार करेल की जागा 2000 असो किंवा 200, मला फक्त एका जागेसाठी लढायचंय. शासकीय प्रक्रिया ही वेळ घेणारी असते, हे वास्तव स्वीकारा. आयोगाच्या किंवा कृषी विभागाच्या वेबसाईटवर जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास आणि सातत्य हेच तुमचं शस्त्र असू द्या.
गाफील राहू नका, कारण विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक हीच आहे की ते जाहिरात आल्यावर जागे होतात आणि जेव्हा मी सिलेबसचं वास्तव दाखवतो तेव्हा हे मला विचारतात की सर 2-3 महिन्यात हे सगळं होईल का? अरे विचार करा, जे जेवण शिजवायला 4 तास लागतात ते तुम्ही 10 मिनिटात शिजवून खाल्लं तर ते पचेल का? नाही ना. मग 2-3 महिन्यात सिलेबस कसा संपेल? स्वतःची फसवणूक करणं थांबवा. काहींना वाटेल की सर हे चुकीचं असू शकतं. ठीक आहे, मान्य करूया, पण मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. स्वतःच्या मनाला हात लावून उत्तर द्या. समजा उद्या सकाळी जाहिरात आली आणि पुढच्या 40 दिवसात परीक्षा झाली, तर तुमची 100% तयारी आहे का की तेव्हाही तुम्ही महत्वाच्या नोट्स आणि शॉर्ट ट्रिक शोधत फिरणार आहात? 90% विद्यार्थ्यांचा असा समज झालाय की जाहिरात आल्यावर 2-3 महिने अभ्यास केला की पोस्ट मिळते. मित्रांनो, हे साफ चुकीचं आहे. कृषी सेवकचा सिलेबस आणि त्याची खोली इतकी प्रचंड आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याने आज शून्यातून अभ्यासाला सुरुवात केली आणि त्याला जर विषय खरोखर समजून घ्यायचा असेल तर किमान 1 ते 1.5 वर्ष लागतं आणि तुम्ही 2 महिन्यांच्या तयारीवर स्वप्न बघताय. हा आत्मविश्वास नाही, हा अति आत्मविश्वास आहे. मी तेव्हा शांत होतो. मी त्या स्पर्धेत आणि गोंगाटात उतरलो नाही. मी बॅच उशिरा सुरू केली कारण मला तुमची दिशाभूल करायची नव्हती. आणि जेव्हा मी बॅच सुरू केली तेव्हा मी तुम्हाला एक वचन दिलं होतं. आज मला तुम्हाला त्याची आठवण करून द्यायची आहे. माझ्या बॅच अनाउन्समेंटच्या व्हिडिओमध्ये मी नेमकं काय म्हटलं होतं हे जरा पुन्हा एकदा बघा. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आणि त्यातही आपल्या सरकारी भरतीचं वेळापत्रक पाहता परीक्षा 4 महिन्यात होईल की 1 वर्ष लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. आम्ही या बॅचला पूर्ण 2 वर्षाची व्हॅलिडिटी देत आहोत. म्हणजे परीक्षा लवकर झाली तरी उत्तम आणि उशिरा झाली तरी तुमचा अभ्यास आणि आमची साथ दोन्ही 2 वर्षांपर्यंत तुमच्या सोबत कायम असेल. बघितलं, मी त्या व्हिडिओत स्पष्ट म्हटलं होतं की परीक्षा लांबणीवर पडू शकते. जर मला फक्त बॅच विकायची असती तर मी सुद्धा तुम्हाला 6 महिन्यांची व्हॅलिडिटी देऊन मोकळा झालो असतो. पण मी तुम्हाला पूर्ण 2 वर्षाची व्हॅलिडिटी दिली. का? कारण मला या इलेक्शन सायकलचा अंदाज होता. मला माहिती होतं की सरकारी प्रक्रिया ही वेळ खाऊ असते. आज तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात कारण तुमच्या बॅचची व्हॅलिडिटी अजून भरपूर बाकी आहे. आता काही विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही खूप डीप शिकवता, इतकं गरजेचं आहे का? आम्हाला भीती वाटते. मित्रांनो, ती भीती नाहीये, ते त्या विषयांचं सत्य आहे. कोरोना काळात ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले त्यांनी हे लक्षात घ्यावं की अधिकारी बनायचं असेल तर वरवरचा अभ्यास उपयोगाचा नाही. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, इंग्लिश मीडियम मधून ग्रॅज्युएशन होऊनही जे विद्यार्थी मराठीत नोट्स मागत आहेत त्यांनी स्वतःला विचारा, उद्या अधिकारी झाल्यावर GR, रिपोर्टिंग आणि तांत्रिक गोष्टी ह्या इंग्रजीतूनच हाताळायच्या आहेत. तिथे मराठी नोट्स मिळणार नाही. त्यामुळे स्वतःला कमजोर बनवू नका, भाषेला घाबरू नका, तर विषयाची खोली समजून घ्या. शेवटी इतकंच सांगतो, मला क्वालिटीची कदर नसलेल्या 1000 विद्यार्थ्यांची गर्दी नकोय. मला फक्त तो 1% विद्यार्थी हवाय ज्याला स्वतःचं भविष्य घडवायचंय. इतिहासातला एक नियम लक्षात ठेवा, लढाई सुरू झाल्यावर तलवारीला धार लावली जात नाही. जी तलवार आधीच धारदार असते तीच तलवार मैदानात जिंकते. जाहिरात आल्यावर अभ्यास करणं म्हणजे लढाई सुरू झाल्यावर धार लावण्यासारखं आहे, ज्यात पराभव निश्चित आहे. इतर क्लासेसवाले तुम्हाला गोड बोलून स्वप्न दाखवून फसवतील. येईल जाहिरात, होईल सगळं सोपं असं सांगतील, पण मी तसं करणार नाही. मी स्पष्ट सांगतो, रस्ता कठीण आहे, मेहनत खूप आहे. तुम्हाला स्टंटबाजी आणि सहानुभूती हवी आहे की शुद्ध अभ्यास आणि रिझल्ट हवा आहे? निवड तुमची आहे. ज्यांची मेहनत करायची तयारी आहे आणि ज्यांना क्वालिटी हवी आहे त्यांनीच आपल्या चॅनलवर आणि बॅचमध्ये या. बाकी ज्यांना टाइमपास करायचा आहे त्यांच्यासाठी युट्यूबवर हजारो पर्याय उपलब्ध आहेत. कारण माझा उद्देश फक्त बॅच पूर्ण करणं हा नाही, तर अधिकारी घडवणं हा आहे. निर्णय तुमचा आहे. तुम्हाला सोपं हवंय की सत्य? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच ॲप डाउनलोड करा आणि तुमची सीट सुरक्षित करा.